हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज लेसन नंबर 11 आहे, जो सर्कल आहे तो आपण आज सुरू करणार आहोत. त्याच्याकरता आधी आपण प्रॅक्टिस सेट 42 सोडवायच्या आधी आपण थोडीशी एक रिव्हिजन करून घेऊ सर्कलची आणि मग प्रॅक्टिस सेट 42 सॉल्व करायला घेऊ. ठीक आहे. हे बघा, हे सर्कल इथे दिलेलं आहे. त्याच्यात सांगितलं की आयडेंटिफाय द रेडियाय, कॉर्ड्स, डायमीटर इन द सर्कल अलॉंग साइड अँड राईट देअर नेम्स इन द टेबल बिलो. आता रेडियाय कुठल्या कुठल्या आहेत? रेडियस तुम्हाला माहिती आहे कुठल्या कुठल्या आहेत. जे सेंटरपासून सुरू होतं आणि जे सर्कलच्या या लाईनवर जातं. ठीक आहे, ती म्हणजे रेडियस आहे. मग कुठलं आहे? हे OB आहे, OF आहे, OA आहे आणि OC आहे. ठीक आहे, OB, OA, OC अँड OF. आता कॉर्ड्स कुठल्या कुठल्या आहेत? कॉर्ड्स म्हणजे काय? सर्कलच्या एका आपण समजा ह्याच्यावर लाईनवर एक पॉईंट ठेवला तर दुसऱ्या समोरच्या लाईनला म्हणजे कुठल्याही पॉईंटवर ती लाईन जर आपण जॉईन केली त्याला काय म्हणतो? आपण कॉर्ड म्हणतो. मग लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल काय आहे? डायमीटर. ठीक आहे, ही जी लॉंगेस्ट कॉर्ड आपण ह्याला म्हणणार आहे त्याला आपण अजून काय म्हणणार आहे? जी सेंटरमधनं पास होते त्याला काय म्हणतो आपण? डायमीटर. आणि ही काय आहे? ही EC ही कॉर्ड आहे. बघा इथे EC आहे. त्याच्यानंतर ही FC पण कॉर्डच आहे. त्याच्यानंतर AD ही सुद्धा कॉर्डच आहे आणि AB हा जो डायमीटर आहे ती सुद्धा पण कॉर्डच आहे. सो इथे लिहून घेऊ आपण. आता डायमीटर कुठले कुठले आहे? डायमीटर जो फक्त सर्कलच्या दोन पॉईंटला जोडतो पण तो सेंटरमधून जातो, सर्कलच्या सेंटरमधून जातो, त्याला आपण डायमीटर म्हणतो. मग कुठला आहे? FC आहे आणि AB आहे. FC अँड AB. ठीक आहे, तर हे दोन डायमीटर झाले. आता ही नवीन जी कन्सेप्ट आहे सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल, ते म्हणजे काय? तर सर्कम्फरन्स म्हणजे बघा, हा समजा सर्कल, ही समजा तुम्ही एक वायर घेतली आणि त्याचा सर्कल तयार केला, तर ही वायर जेव्हा आपण स्ट्रेट करू आणि त्याचं जर तुम्ही जे मेजर घ्याल ते मेजर म्हणजे सर्कम्फरन्स आहे. ठीक आहे, तर तुम्ही अजून एक काम करू शकता. तुमच्याकडे अशी बॉटल असेल, गोल सर्क्युलर बॉटल असेल, तर त्याला तुम्ही एक थ्रेड घेऊन तुम्ही एका पॉईंटपासून पूर्ण ती फिरवून थ्रेड आणून त्या पॉईंटला परत आणायची आणि तेवढे जे काय सेंटीमीटर होतील ते म्हणजे आहे या बॉटलचा सर्कम्फरन्स. ठीक आहे, कळलं सर्कम्फरन्स कसा काढायचा? आता तुम्हाला जे सर्कलचे जे प्रॉब्लेम सोडवायचे त्याच्यात तुम्हाला 3 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत फक्त. कुठले? एक तर रेडियस, डायमीटर इज इक्वल टू 2R म्हणजे 2 इंटू रेडियस, बरोबर. त्याच्यानंतर सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आहे पाय इंटू D, पाय इंटू डायमीटर किंवा C इंटू 2πr. समजा रेडियस दिलेली असेल आणि सर्कम्फरन्स फाइंड करायला सांगितलं असेल तर आपण ह्याच्या या फॉर्म्युलानुसार फाइंड करू शकतो. समजा डायमीटर दिलेला असेल आणि सर्कम्फरन्स फाइंड करायला सांगितलं असेल तर आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो. आणि जर नुसती रेडियस असेल आणि डायमीटर सुद्धा फाइंड करायचं असेल तरी आपण फाइंड करू शकतो, कारण रेडियस म्हणजेच काय आहे? D/2 म्हणजे किंवा D इज इक्वल टू 2R. म्हणजे रेडियस म्हणजे काय झालं? हा 2 इकडे गेल्यावर काय होणार आहे? D/2 म्हणजे बरोबर डायमीटरच्या अर्धी जी हे असते मेजर असतं ते म्हणजे काय असतं? रेडियस. ठीक आहे, सो हे बघा, हे 3 फॉर्म्युले पण मी इथे लिहून घेतले, हे तुम्ही लक्षात ठेवा. सर्कलचा जेव्हा तुम्ही लेसन सॉल्व करा तेव्हा हे लक्षात ठेवा. रेडियस इज इक्वल टू D/2, डायमीटर इज इक्वल टू 2 इंटू R, सर्कम्फरन्स आहे 2πr और πd. ठीक आहे, चला आता आपण फर्स्ट हा जो प्रॅक्टिस सेट 42 आहे त्याचा फर्स्ट क्वेश्चन आपण सोडवायला घेऊ. इथे सांगितलंय कम्प्लीट द टेबल बिलो. इथे टेबल दिलेलं आहे, रेडियस, डायमीटर आणि सर्कम्फरन्स आपल्याला फाइंड करायचा आहे. तर फर्स्ट जे आहे त्याच्यात फक्त रेडियस दिलेलं आहे, त्याच्यावरून आपल्याला डायमीटर आणि सर्कम्फरन्स फाइंड करायचा आहे. मग रेडियस दिलेला आहे तर डायमीटर करता फॉर्म्युला कुठला आहे? 2 इंटू R. इथे आता आपण आधी लिहून घेऊ की काय काय दिलेलं आहे. इथे रेडियस दिलेली आहे आपल्याला 7 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आपण आता काय लिहायचं आहे? फाइंड काय करायचं आहे आपल्याला? डायमीटर फाइंड करायचं आहे. सो इथे लिहून घेऊया डायमीटर D. डायमीटर D इज इक्वल टू काय येणार आहे? 2R. 2R म्हणजेच काय? 2 इंटू 7 इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. ठीक आहे, डायमीटर मिळाला आपल्याला, तो इथे लिहून घेऊ आपण 14 सेंटीमीटर. त्याच्यानंतर सर्कम्फरन्स फाइंड करायचा आहे. सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय माहिती आपल्याला? सर्कम्फरन्स C इज इक्वल टू पाय इंटू D. ठीक आहे, तुम्ही 2πr घेतलं तरी चालेल, पाय इंटू D घेतलं तरी चालेल, कारण दोन्ही आपल्याला माहिती आहे. आपल्याला डायमीटर पण माहिती आहे, रेडियस पण माहिती आहे. ठीक आहे, तो आता पायची व्हॅल्यू काय असते? पायची व्हॅल्यू असते 22/7. ठीक आहे, इंटू D काय आहे? D आहे इथे 14. ठीक आहे, 14 सेंटीमीटर इथे आपण लिहिलं. पायची व्हॅल्यू बघा इथे आपण 22/7 घेतली आहे, पण पायची व्हॅल्यू अजून एक आहे जी तुमच्या बुकमध्ये दिलेली आहे 3.14. तुम्ही दोन्हीपैकी शक्यतो आपण प्रॉब्लेम सॉल्व करताना आपण 22/7च यूज करतो. ठीक आहे, आणि 7ने बघा 14ला डिवाइड होत आहे 7 1 7 7 2 14 म्हणजे 22 इंटू 2 किती आलं इथे
44 सेंटीमीटर. म्हणजे मग आपल्याला हे पण मिळालं आहे, सर्कम्फरन्स पण मिळालं आहे 44 सेंटीमीटर. चला सेकंड सॉल्व करूयात. सेकंडमध्ये आता काय काय दिलेलं आहे, डायमीटर दिलेलं आहे फक्त 28. डायमीटर इज इक्वल टू 28 सेंटीमीटर दिलेलं आहे. मग ह्याच्यावरनं आपण आता काय फाइंड करू शकतो, रेडियस फाइंड करू शकतो. आर इज इक्वल टू D/2. मग डायमीटर काय आहे 28/2. सो इज इक्वल टू किती आलं मग हे 14 सेंटीमीटर. ठीक आहे. आता इथे रेडियस मिळाली आपल्याला, तर इथे आपण टेबलमध्ये लिहून घेऊ 14 सेंटीमीटर. आता सर्कम्फरन्स फाइंड करायचा आहे. मग सर्कम्फरन्सचं काय आहे, सिम्बॉल C इज इक्वल टू पाय इंटू डी. मग पायचं आपण लिहून घेऊया 22/7 इंटू डायमीटर किती आहे 28. सो इथे लिहून घेऊया 28. मग इथे 7 1 जा 7, 7 4 जा 28. सो 22 इंटू 4 किती आलं 88 सेंटीमीटर. म्हणजे सर्कम्फरन्सची व्हॅल्यू पण आपल्याला मिळाली आहे ना. सोपं. फॉर्म्युले जर पाठ असतील तर तुम्हाला पटापट एक्झाम्पल्स सोडवता येतील. आता थर्ड बघूयात. थर्डमध्ये बघा फक्त सर्कम्फरन्स दिलेलं आहे, आपल्याला दोन्ही फाइंड करायचं आहे. ठीक आहे. थर्डमध्ये दिलेलं आहे फक्त सर्कम्फरन्स 616 सेंटीमीटर. आता सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय आहे 2πr. मग आता इथे आपण काय करायचं, जे जे दिलं आहे त्याची व्हॅल्यू इथे लिहून घेऊया. 616 इज इक्वल टू 2 इंटू 22/7 इंटू आर. ठीक आहे. आर आपल्याला माहीत नाही आहे. मग इथे आता हे जे 7 आहेत हे इकडे जातील, बरोबर. इथे डिव्हिजनला आहे, इथे जातील मल्टिप्लिकेशनला. सो 616 इंटू 7 आणि हे 2 इंटू 22 इथे कुठे, हे इथे मल्टिप्लिकेशनला आहेत आर बरोबर. आर आपल्याला फाइंड करायचं म्हणजे याला एकटं करायला लागेल, म्हणजे हे इथे आणायला लागेल. सो हे कुठे जाणार आहेत डिव्हिजनला. सो 2 इंटू 22 इज इक्वल टू आर. ठीक आहे. तर आता हे आपण 2ने ह्याला डिवाइड करून घेऊयात 616ला. 2 1 जा 1, त्याच्यानंतर 2 1 जा 2, 2 3 जा 6. मग आता इथे 1ला डिवाइड होणार नाही, तो इथे मध्ये 0 घ्यायला लागेल आपल्याला. आणि मग डायरेक्ट 16, 2 8 जा 16. सो 308 आलं इथे. आता इथे परत इथे बघा, आपण जर 11ने ह्याला डिवाइड केलं तर 11ला 308ला 11ने डिवाइड होऊ शकतं. सो 11 2 जा 22, 11 2 जा 22, 30 22 गेले, किती राहिले 8 राहिले. म्हणजे पुढचा नंबर काय तयार झाला 88. सो 11 8 जा 88. ठीक आहे. परत 2ने ह्याला डिवाइड होऊ शकतं. 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 4 जा 8. म्हणजे 14 इंटू 7. आर इज इक्वल टू काय येतं आहे 14 इंटू 7. म्हणजेच काय आर इज इक्वल टू 14 7 जा 98 सेंटीमीटर. ठीक आहे. आर मिळाला आपल्याला. आता आपण आरवरनं डी फाइंड करू शकतो. सो देअरफॉर डी इज इक्वल टू 2r. हे आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला. सो 2 इंटू 98 म्हणजेच काय मिळणार आहे 196 सेंटीमीटर. ठीक आहे. आता फोर्थ बघा. फोर्थमध्ये पण फक्त सर्कम्फरन्स दिलेला आहे. आपण हे जे मिळालं आहे फाइंड केलं ते लिहून घेऊ इथे. डायमीटर आपल्याला किती मिळाला 196 सेंटीमीटर आणि रेडियस मिळाली आहे आपल्याला 98 सेंटीमीटर. ठीक आहे. आता इथे पण फक्त सर्कम्फरन्स दिलेला आहे. किती दिलेला आहे 72.6 सेंटीमीटर. मग आपण आता इथे फॉर्म्युला कुठला वापरायचा C इज इक्वल टू 2πr. आता इथे व्हॅल्यूज घालून घेऊ आपण. 72.6 इज इक्वल टू 2 इंटू 22/7 इंटू आर. ठीक आहे. आता हे परत आर इज इक्वल टू, हे 7 इकडे जाणार, 22/2 कुठे येणार खालती येणार. मग आपण डायरेक्ट लिहून घेऊ इथे आर इज इक्वल टू 72.6 इंटू 7/22 इंटू 2. ठीक आहे. आता ह्याचं डिव्हिजन कशी करायची, आधी ह्याचं आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. ह्याचं मल्टिप्लिकेशन काय येतं आहे 2ने बघा ह्याला डिवाइड होईल, ते करून घेऊ आधी आपण. 2 1 जा 2, 2 3 जा 6, एक उरतोय मग 12 नंबर तयार होतोय. 2 6 जा 12, मग परत पॉईंट आणि 2 3 जा 6 म्हणजे 36.3 इंटू 7/22. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून आपण त्याला 22ने डिवाइड करूयात. तर इथे रफमध्ये करून घेऊयात. 36.3 इंटू 7. सो 7 3 जा 21, कॅरी ओव्हरला 2, 7 6 जा 42 प्लस 2 इज 44, कॅरी ओव्हरला जाणारे 4, 7 3 जा 21, 21 प्लस 4 इज
25 आणि पॉईंट कुठे येणार आहे, एका पॉईंट नंतर किती नंबर आहे, एक डिजिट आहे, सो इथे पॉईंट येईल. सो 254.1 डिवायडेड बाय किती आहे 22. आता आपण ह्याला पण 22ने डिवाइड करून घेऊयात. सो इथे लिहून घेऊ आपण 254.1 डिवायडेड बाय 22. आता इथे 25ला कशाने होईल, 21 जा 22, 22 1 जा 22. सो इथे आलं आहे 5 - 2 = 3, इथे आलं आहे 0. मग आपण हा 4 खाली घेतला, परत काय येणार आहे 22 2 जा 44 आहे, म्हणजे परत 22 1 जा 22 घ्यायला लागेल. सो इथे पण 22 घेतला आपण परत. सो 4 - 2 = 2 and 3 - 2 = 1. मग हा 1 राहिला आहे, हा खाली घ्यायला लागेल. मग इथे पॉईंट आहे, म्हणजे इथे पण पॉईंट येईल. ठीक आहे, हा 1 आपण खाली घेतला आहे, 121 आलं इथे. आता 21 किती होईल, 21 5 जा 110. सो इथे 21 5 जा किती येतं आहे 110. सो 1 - 0 = 1, 2 - 1 = 1 आणि 1 - 1 = 0. 11 आलं. मग इथे आपण अजून एक 0 घेऊ शकतो, बरोबर, कारण पॉईंट आहे, म्हणजे आपण किती पुढे हे वाढवू शकतो डिव्हिजन. सो इथे परत काय येणार आहे 22 5 जा 110 आहे. मग इथे परत घेऊया 22 5 जा 110. सो इथे 0 0 0, म्हणजे आपला आन्सर काय मिळालं आहे 11.55. इथे रेडियस आपल्याला किती मिळाली आहे 11.55 सेंटीमीटर. मग डायमीटर आपण ह्याच्यावरनं काढू शकतो. D = काय आहे 2R आहे, म्हणजेच 2 × 11.55. हे मल्टिप्लिकेशन केल्यावर आपल्याला मिळतं आहे 23.10. इथे आपण युनिट काय लिहिणार आहे सेंटीमीटर. सो इथे आपण लिहून घेऊ टेबलमध्ये. रेडियस आपल्याला मिळाली आहे 11.55 सेंटीमीटर अँड डायमीटर आहे 23.1 सेंटीमीटर. ठीक आहे, चला नेक्स्ट सॉल्व करायला घेऊ. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. इफ द सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल इज 176 सेंटीमीटर, फाइंड इट्स रेडियस. जसे आपण आधी आत्ता प्रॉब्लेम सोडवले सेम असणार आहे त्याचं सोल्युशन. काय दिलेलं आहे इथे, सर्कम्फरन्स C = 176 सेंटीमीटर आणि आपल्याला काय विचारलं आहे रेडियस फाइंड करायची. मग सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय आहे, C = 2πr. ह्याच्यावरून आपल्याला रेडियस मिळून जाईल. सो 176 = 2 × 22/7 × r. आता हे परत 7 इकडे जाणार, 22/2 खाली येणार. मग आपण इथे लिहून घेऊ R = 176 × 7/22 × 2. ठीक आहे, चला आता हे डिवाइड होतं आहे, कशाने डिवाइड होतं आहे बघूया. 2ने आधी 176 डिवाइड होईल, 2 1 जा 2, 2 8 जा 16, परत इथे एक पुढे राहिला, पुढचा नंबर तयार झाला 16. सो परत 2 8 जा 16. ठीक आहे, आणि मग 22च्या टेबलमध्ये 88 कधी येतं, 22 1 जा 22, 21 4 जा 88. म्हणजे मग आपला आन्सर काय मिळालं आहे 4 × 7 = 28 सेंटीमीटर. ठीक आहे, म्हणजे मग आपल्याला रेडियस काय मिळाली आहे, फायनल आन्सरमध्ये काय लिहिणार आपण, इट्स रेडियस इज 28 सेंटीमीटर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. द रेडियस ऑफ ए सर्क्युलर गार्डन इज 56 मीटर. व्हॉट वुड इट कॉस्ट टू पुट अ 4 राउंड फेन्स अराउंड दिस गार्डन ॲट अ रेट ऑफ 40 रुपीज पर मीटर. म्हणजे बघा इथे मी तुम्हाला जरा एक्सप्लेन करते. हे सर्क्युलर गार्डन आहे, या सर्क्युलर गार्डनला फेन्स टाकायचे. फेन्स म्हणजे काय, कुंपण टाकायचं आहे. त्याचे 4 राऊंड करायचे. म्हणजे आधी आपल्याला एक सर्कम्फरन्स आपण समजायचा काढला, त्याला हे आपल्याला काय मिळणार आहे, एका राऊंडचं मिळणार आहे. मग असे 4 राऊंड त्याला कुंपण करायचं आहे. मग त्यात ते किती वायर लागेल त्या फेन्सला, आणि त्याच्यानंतर त्याचा रेट दिलेला आहे पर मीटर त्या वायरचा. ठीक आहे, तर ते 4 राऊंडला किती लागेल ते आपल्याला काढायचं आहे. आता आपण सॉल्व करू. आधी आपण जे दिलं आहे ते लिहून घेऊयात. काय काय दिलेलं आहे आपल्याला इथे. सर्क्युलर, हे बघा, रेडियस ऑफ ए सर्क्युलर गार्डन 56 मीटर. रेडियस दिलेली आहे आपल्याला, रेडियस = 56 मीटर दिलेली आहे. ठीक आहे, रेट दिलेला आहे 40 रुपीज पर मीटर. आता आपण काय काढणार आहे सर्कम्फरन्स. तिथे लिहून घ्या आधी, सर्कम्फरन्स ऑफ ए सर्क्युलर गार्डन = 2πr. हा फॉर्म्युला आपण घेऊ शकतो कारण आपल्याला रेडियस माहिती आहे. सो लिहून घ्या 2 × 22/7 × r किती आहे 56.
इथे बघा मग 7 याला डिवाइड होत आहे, 7 8 56, म्हणजे काय राहिलं 2 × 22 × 8 राहिलं. मग त्याचा आन्सर आपल्याला मिळतं आहे 352 मीटर. म्हणजे हे जे 352 मीटर आहे, हे जे फेन्स करायला लागणार आहे हे एका राऊंडचं झालं. आपल्याला काय फाईंड करायचं आहे, 4 राऊंडचं. मग लिहून घेऊ आपण खाली, फॉर 1 राऊंड ऑफ फेन्सिंग रिक्वायर्स 352 मीटर. ठीक आहे, वायर जेव्हा जे काय आहे ते. मग देअरफॉर 4 राऊंड्स करता किती लागणार आहे, 4 राऊंड्स ऑफ फेन्सिंग इज इक्वल टू 4 इंटू आपल्याला काय करायला लागेल, मग 352 करायला लागेल. सो 4 × 352 इज इक्वल टू, हे मल्टिप्लिकेशन केलं आपल्याला मिळतं आहे 1408 मीटर. मग आता हे काय मिळालं आपल्याला, हे किती वायर लागणार आहे, म्हणजे हे कुंपण करायला किती तार किंवा वायर लागणार आहे ह्याचं आपल्याला माप मिळालं आहे. आणि आता आपल्याला काय दिलेला, रेट दिलेला आहे. मिळाला आपल्याला रेटनी मल्टिप्लाय करायला, म्हणजे आपल्याला कॉस्ट किती लागते आहे ते कळेल. सो इथे लिहून घ्या खाली, देअरफॉर कॉस्ट ऑफ 4 राऊंड ऑफ फेन्सिंग इज इक्वल टू लेंथ ऑफ फेन्स. लेंथ ऑफ फेन्स जी आपण काढली आहे, हे लेंथ ऑफ फेन्स इंटू काय आहे, कॉस्ट पर मीटर. बरोबर. मग लेंथ ऑफ फेन्स किती आहे 1408 आणि कॉस्ट किती आहे 40. मग 40 याला मल्टिप्लाय केल्यावर आन्सर मिळतं आपल्याला 56,320. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन तुम्ही करून बघू शकता. तुम्हाला आता छान मल्टिप्लिकेशन करता येत असेल, सो हे मल्टिप्लिकेशन करून हे आन्सर आपल्याला मिळतं आहे. ठीक आहे, हे फायनल आन्सर आपल्याला मिळालं आहे. चला, हे फायनल आन्सर तुम्ही लिहून घ्या आणि आता आपण नेक्स्ट सोडवायला घेऊयात. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. द व्हील ऑफ ए बुलक कार्ट हॅज अ डायमीटर ऑफ 1.4 मीटर. हाऊ मेनी रोटेशन्स विल द व्हील कम्प्लीट ॲज द कार्ट ट्रॅव्हल्स 1.1 किलोमीटर. म्हणजे जे बुलक कार्टचं व्हील आहे ते 1.1 किलोमीटर म्हणजे ट्रॅव्हल करायला त्याला किती रोटेशन्स होतील, म्हणजे ते चाक आहे गोल, त्याचे रोटेशन्स किती होतील ते आपल्याला काढायचे आहे. आता इथे आधी आपण लिहून घेऊ सर्कम्फरन्स. ठीक आहे, सर्कम्फरन्स सर्कम्फरन्स ऑफ ए व्हील. काय आहे सर्कम्फरन्स ऑफ ए व्हील. आता आपण डायमीटर दिलेला आहे, म्हणजे मग आपण पाय डिस लिहून घेऊयात. ठीक आहे, डायमीटर ऑलरेडी दिलेला आहे इथे. मग इज इक्वल टू काय येईल 22/7 इंटू डायमीटर किती आहे 1.4 आहे. मग 1.4ला आपण 7नी डिवाइड करू शकतो. ठीक आहे, म्हणजे काय येणार आहे 7 1 7, इथे 0 येईल आणि मग पॉईंट किती येईल 7 2 14 ना, मग 0.2 येईल. मग 22ला आपण जेव्हा 0.2नी मल्टिप्लाय करतो तेव्हा बघा इथे काय येईल 22ला आपण 2नी मल्टिप्लाय करतो, तुम्हाला माहिती 44 येणार आहे आणि पॉईंट कुठे येणार आहे एका डिजिट नंतर मध्ये, म्हणजे आन्सर येणार आहे 4.4 मीटर. युनिट काय आहे मीटरमध्ये, सो आपण पण मीटरमध्येच लिहायचं आहे. आता डिस्टन्स किती दिलेला आहे, डिस्टन्स आहे 1.1 किलोमीटर. मग आता किलोमीटर आपण मीटरमध्ये काढून घेऊयात, कारण आपल्याला हे आन्सर आपल्याला मीटरमध्ये काढायचं आहे. मग 1.1ला कशाने आपल्याला मल्टिप्लाय करायला लागेल किलोमीटरमध्ये काढायला 1000नी, म्हणजेच मग आन्सर काय आलं 1100 मीटर. ठीक आहे, आता आपण लिहून घेऊ नंबर ऑफ रोटेशन्स आपल्याला काढायचे. सो इथे लिहून घेऊ नंबर ऑफ रोटेशन्स इज इक्वल टू काय आहे डिस्टन्स टू ट्रॅव्हल डिवायडेड बाय सर्कम्फरन्स. ठीक आहे, सर्कम्फरन्स म्हणजे आपण काय काढलंय व्हीलचा आपण एक सर्कम्फरन्स काढला, म्हणजे तो एक राऊंड झाल्यावर एक राऊंड एवढं कव्हर करणारे डिस्टन्स. ठीक आहे, मग असे किती 1.1 किलोमीटर डिस्टन्स ते किती राऊंडमध्ये कव्हर करेल, म्हणून आपण इथे डिवायडेड बाय काय घेतलं सर्कम्फरन्स घेतला. ठीक आहे, मग इज इक्वल टू आपण लिहून घेऊयात 1100 डिवायडेड बाय सर्कम्फरन्स किती मिळालं आपल्याला 4.4. सो आता इथे आपण पॉईंट काढून टाकूयात. मग पॉईंट काढून टाकायचं म्हणजे वरती कशाने मल्टिप्लाय करायला लागेल अजून एका 0नी, म्हणजे वरती एक 0 वाढेल म्हणजे इथला पॉईंट जाईल. सो इथे लिहून घेऊ आपण 11000
डिवायडेड बाय 44. ठीक आहे, इथे पॉईंट काढून टाकला आपण. आता ह्याला डिवाइड कशाने होणार आहे? 4ने डिवाइड होईल ह्याला. सो इथे लिहूयात 4 1 जा 4 किंवा 11ने डिवाइड होईल. सॉरी, 11 4 जा 44 आणि 11 1 जा 11, 11 0 जा 0 0 0. म्हणजे इथे काय येतं आहे 1000 डिवायडेड बाय 4. 1000 डिवायडेड बाय 4 म्हणजेच किती? 250. म्हणजे किती होत आहेत रोटेशन्स? 250 होत आहेत रोटेशन्स. सो इथे खाली फायनलमध्ये आन्सर लिहून घ्या. फायनल आन्सर इज इक्वल टू द व्हील completes 250 rotations to cover the distance of 1.1 किलोमीटर. ठीक आहे, इथे आपला प्रॅक्टिस सेट 42 समजलेला आहे. तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा. एकदम सोप्पा लेसन आहे हा. तुम्हाला फॉर्म्युले पाठ असतील, तुम्हाला हे पटापट सोडवता येईल. ठीक आहे, माझा व्हिडिओ आवडला असेल, शिकवलेलं समजलं असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.